एका प्रकारे दबावाखाली घ्यायचं आणि तो विद्यार्थी तो पालक दबावाखाली येऊन कुठेतरी तडजोड होण्याच्या भावनेतून ती तडजोड करायची आणि आपलं प्रमाणपत्र मिळवून द्यायचं असा प्रकार आता जिल्ह्यात सुरू आहे. आणि यामध्ये जे काही वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ सुद्धा हे यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराला दुर्लक्षित करीत आहेत. त्याचाच निषेध म्हणून आज आम्ही महाराष्ट्र संघर्ष समिती या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विरोधात बोंब मारत आहोत. या समितीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात या समितीच्या जात जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली यांच्या नावानं हे आमचं आंदोलन, या आंदोलनाची दखल या समितीनं घ्यावी व आपलं कारभार सुधारावं. जर का या समितीने कारभार सुधारला नाही तर यांच्या विरोधात यांचे पुतळा दहन करण्याचं काम ही महाराष्ट्र संघर्ष समिती करेल. आणि या लोकांना, या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं आहे, शासनाचे नियम काय आहेत, आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्यासाठी, लोकांच्यासाठी इथे बसलेला आहात. लोकांच्या शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपण त्यांना न वेठीस धरता आपण त्यांच्यासाठी काम करायचं आहे याच्या कर्तव्याची जाणीव करून त्यांना देण्यात येईल. जिल्हा समिती पडताळीच्या नावान, त्यांच्या अधिकाऱ्याच्या नावान मुर्दाबाद मुर्दाबाद पडताळणी समिती मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद पडताळणी समिती मुर्दाबाद. हे अर्जदार आहेत ना दोघं, ठीक आहे. आम्ही दोघं जण काय प्रॉब्लेम आहे म्हटलं ते आता काय, आता मी तर काय, ठीक आहे. अर्जदार पाहिजेत ना, बरोबर. खाली बसता येईल. खाली बस.